जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 3 सुभद्रा नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या सभामंडप बांधकाम व सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजनावेळी झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेचे पडसाद आता राजकीय स्तरावर उमटू लागले आहेत। या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळे गटाने आज पत्रकार परिषद घेत तीव्र निषेध व्यक्त करत आजच्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकल्याची माहिती पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आली आहे। सदर पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य करण्यात येऊन कोल्हे गटावर निशाणा साधण्यात आला। या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही समर्थ नगरमध्ये परवा दिवशी जे उद्घाटन झालं अक्षय तृतीयेला, त्यात तो जो बोर्ड लावलेला आहे कामाचा, त्या बोर्डवर स्थानिक नगरसेवकांची सुद्धा नावं नाही टाकली। आणि दुसरा विषय म्हणजे महत्त्वाचा विषय म्हणजे एक दलित उपनगराध्यक्ष केला म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठेपणा करायची भूमिका असणाऱ्या नेत्यांनी त्या बोर्डवर दलित उपनगराध्यक्षाचं नाव सुद्धा दिलं नाही। म्हणजे बरोबरीत नाव सुद्धा नाही आलं पाहिजे अशा विचित्र पद्धतीचे माणसे। म्हणजे फक्त उपनगराध्यक्ष केलं पण त्याचं नाव बोर्डवर का नाही? म्हणजे हे दोन नगरसेवक तर आमच्या पार्टीचे म्हणून ठीक आहे, त्यांचं नाही टाकलं असेल, पण तुमच्या पार्टीचं उपनगराध्यक्ष असून त्याचं नाव तुम्ही बोर्डवर का टाकलं नाही, हा एक मोठा विषय। पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले। त्यांची स्मृती कायम ठेवण्यासाठी नागरी सेवा दिन साजरा केला जातो। राहता पालिकेतील मुख्याधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज पालिकेत नागरी सेवा दिनाचे आयोजन करण्यात आले, असे प्रतिपादन नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी केले। नगर तालुक्यातील भातोडी पारगाव येथे केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन योजना प्रत्यक्षात अपयशी ठरत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे। गावातील नळ कोरडे, नळाच्या टाक्या रिकाम्या आणि नागरिक पाण्यासाठी त्रस्त अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केलाय। एका बाजूला चोरीचा डाव तर दुसऱ्या बाजूला महिलेचे धाडस। जामखेडमध्ये चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोरट्याला एका महिलेने चक्क रंगेहात पकडले। जामखेड तालुक्यातील आगी येथे सोमवारी 20 एप्रिलला पहाटे 3:30च्या सुमारास घराच्या पडवीत झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला महिलेनेच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। या प्रकरणी पोपट मारुती तेरकर यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर भगवान काळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पारनेर तालुक्यातील पळशी, वनकुटे आणि खडकवाडी परिसरात विजेचा लपंडाव आणि कमी दाबाने होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून या समस्येविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी खडकवाडी येथील वीज उपकेंद्रांवर शेतकऱ्यांनी तीव्र ठिय्या आंदोलन केले। गेल्या अनेक दिवसांपासून या भागात वीज पुरवठा पूर्ण दाबाने होत नसल्याने आणि लोड शेडिंगचे प्रमाण अनपेक्षितपणे वाढल्याने उभी पिके डोळ्यादेखत जळू लागली आहेत। विशेषतः लागवड केलेला कांदा, टोमॅटो आणि इतर नगदी पिकांना पाणी देणे अशक्य झाल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे, ज्याचा परिणाम म्हणून शेतकरी वर्गाने आक्रमक पवित्रा घेतलाय। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या निमित्ताने तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे आयोजन केले आहे। 25 ते 29 एप्रिल या यात्रेचे आयोजन असून जलसंवर्धन आणि जल व्यवस्थापनाचा संदेश देण्यासाठी श्री क्षेत्र चौंडी आणि श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून सुरू होणाऱ्या यात्रेचा समारोप श्री क्षेत्र महेश्वर येथे होणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे।
अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या पोलीस प्रशासनाच्या कारवाईमुळे एकीकडे गुन्हेगारींवर आळा बसताना दिसत असला तरी दुसरीकडे मात्र पोलीस अधीक्षकांच्या बदलीच्या चर्चांनी राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवली आहे. मात्र या धडक कारवाईमुळे काही विशिष्ट घटकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील काही व्यक्तींकडून पोलीस अधीक्षकांची बदली व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती अनौपचारिक चर्चांमधून समोर येत आहे. या पार्श्वभूमीवरच प्रशासनातील निर्णय प्रक्रियेवर आणि कायदा व्यवस्थेच्या अंमलबजावणीवर राजकीय दबाव येतो का याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अहिल्यानगरच्या राहता न्यायालयात भोंदूबाबा अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली आहे. बचाव पक्षाने सर्व व्यवहार अशोक खरातच करत होते असा दावा केलाय. मात्र सरकारी वकिलांनी याला विरोध करत कल्पना 40% भागीदार असल्याचं व तिच्या खात्यातून 7 कोटींचे संशयास्पद व्यवहार झाल्याचं सांगितलंय. तपासात व्यवहारावेळी तिची उपस्थिती व कागदोपत्रांवरील स्वाक्षरीही समोर आली आहे. विनापरवाना सावकारी व फसवणुकीत तिचा सहभाग असल्याचा प्राथमिक निष्कर्ष नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पाणी टंचाईचा काळ सुरू झाल्याने टँकरसाठी कोणाच्या शिफारशीची वाट न पाहता ज्या ठिकाणी टंचाई आहे त्या ठिकाणांचे ट्रॅक्टर प्रस्ताव तातडीने पंचायत समिती व तालुका महसूल प्रशासनाकडे सादर करावेत असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिलेत. पाथर्डी येथील तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया यांची अध्यक्षतेखाली शेवगाव पाथर्डी तालुक्यातील पाणी टंचाईची आढावा बैठक पार पडली. त्याच प्रसंगी डॉक्टर आशिया हे बोलत होते. जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.